आज मी पनीरची भाजी बनवणार आहे, तर इथे मी मस्त पनीर कट करून घेते अगोदर. तर बघा मस्त असे काप करून घेतले. तर इथे मी कांदा टमाटर वगैरे कट करून घेतलं होतं. आता कढईमध्ये तेल टाकलेले आहे, तिथं कांदा टाकू, टमाटर टाकू, अद्रक लसूण कोथिंबीर मस्त याला फ्राय करून घ्यायचं. आता तर मस्त असं फ्राय करून घेऊ. तर बघा इथं फ्राय झालेले आहेत, आता आपण काढून घेऊ. तर बघा इथं आपण काढून घेतलेलं आहे. आता याला थंड व्हायला ठेवतो आपण. तर बघा थंड झालेलं आहे, आपण आता वाटून घेऊ. ते मस्त अशी पेस्ट करून घेऊ. तर बघा इथे मी वाटून घेत आहे. तर मस्त पेस्ट झालेली आहे. आता कढई ठेवू, कढईमध्ये 3 मापटे तेल टाकून आणि ते गरम झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये पेस्ट टाकलेली आहे. बघा इथं मस्त पेस्ट टाकून घेतलेली आहे आपण सगळं वाटण. तर मस्त असं हलवून घेऊ. यामध्ये आता सुके मसाले टाकू, हळद, लाल तिखट, मीठ. आता मस्त याला एकत्र भाजून घेऊन मस्त थोडंसं हिंग टाकलेलं आहे, त्याला फ्राय करून घेऊ तेल सुटेपर्यंत. आता आपण यामध्ये पनीर मसाला ॲड करू. तर बघा एअरवेजचा पनीर मसाला घेतलेला आहे मी, तर तो टाकूत आता 1 चमचा. मस्त असं हलवून घेऊ आणि याला तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेऊ. तर मस्त तेल सुटलेले आहे, तर थोडंसं पाणी टाकू. तर मस्त असं पाणी टाकून घेतलेले आहे आपण. तर आता ह्याला मस्त एकजीव करून घेऊन अजून थोडं वेळ शिजवून घेऊन. तर बघा मस्त असं तेल सुटलेले असतं एकदम भारी. तर त्यामध्ये आपण पनीरचे तुकडे टाकून घेऊ. तर बघा आपण इथं पनीर टाकत आहे. तर मस्त पनीर टाकून घेतलेले आहे. आता ह्याला हलवून घेऊ. यात थोडंसं आता पाणी ॲड करू आपण. गरम पाणी ॲड केलेलं आहे. मस्त एकत्र हलवून घेऊ आपण. याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकू वरून. तर बघा इथं आपली पनीरची भाजी रेडी झाली आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली का आजची कमेंटमध्ये सांगा. आणि बघा किती भारी दिसते. तर बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.